कातळ जर सोडलं तर कातळ सोडून प्रचंड जमीन आहे तिथं. बरं. बरोबर आहे, तिथं येतंय. आणि जर समजा तुम्हाला कातळाचा जर विषय जर असेल तर 3 फूट कातळ कापून जर समजा बांबू त्याच्यात माती टाकून जर बांबू लावलं तर बांबूचं सरळ सरळ होऊ शकतं. आत्ता मी रत्नागिरी जिल्ह्यातून आलो. उदय सामंत मला तिथं बोलवले होते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. मी जिल्ह्यामध्ये फिरून बघितलं. त्यांनी काय घोषणा केली आहे, 10,000 हेक्टर रत्नागिरीमध्ये बांबू लागवड करायची. बरं. हां. तर त्याच्यामुळे आता कोकणामध्ये आपले भरतशेठ गोगावले रोजगार हमी योजना मंत्री आहेत. त्यांनीही आता सांगितलं की आमच्याकडं बांबूची लागवड मोठी करायची आहे. आता पालघरमध्ये गणेश नाईक साहेब वनमंत्री आहेत, स्वतः पालकमंत्री आहेत. आणि त्यांनी सुद्धा आता 1 कोटी बांबूच्या लागवडीची घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळं कोकणामध्ये कोकणातलं खरं पीक जर काही असेल तर कोकणामध्ये बांबू ही पीक आहे.